चोरी गेलेल्या मोटारसायकलींचा छडा लावत असताना सदर बाजार पोलीस ठाण्याचे अंमलदार रामप्रसाद रंगे याने एका संशयितास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चोरलेल्या 8 मोटारसायकली काढून दिल्या आहेत। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या मोटारसायकलचा तपास करत असताना सदरील मोटारसायकल ही लोधी मोहल्ला येथील गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि निलेश राजेश बनसोडे यांनी चोरल्याची माहिती मिळाली। मात्र चोरटे गुन्ह्याची कबुली देत नसल्यानं या आरोपींची न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवत चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत SRPFच्या लगत असलेल्या वनविभागाच्या झाडाझुडपात लपवून ठेवलेल्या 8 मोटारसायकली काढून दिल्या आहेत। पोलिसांनी एकूण 5,20,000 रुपये किमतीचा 8 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात DB पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, नजीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ, अजिम शेख, दुर्गेश गोफणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम, चालक पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि चालक कल्पेश पाटील यांनी केली आहे। तर काय कारवाई आहे? सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते। या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे। गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसोडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं। विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं। ती मोटरसायकल आपल्याला काढून दिली। त्याबरोबर अन्य 8 मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि या 8ही मोटरसायकल जालना शहरातून त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली। बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मागावर होतो। त्यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत। ज्यांच्या कोणाचे त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा। आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरनं त्यांच्याशी संपर्क करत आहोत। साधारणपणे 5,20,000 रुपयाचा मुद्देमाल आपण हा जप्त केलेला आहे। या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे 60% गुन्हे या निमित्तानं उघडकीला आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे। सदर बाजार पोलीस स्टेशनचे PI संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शैलेश मस्के DBचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे, जाधव, कावळे, गोपणे, अजिम शेख, नजीर पटेल, गणेश तेजनकर, राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि साधारणपणे 8 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत। NTV न्यूज मराठी, जालना।